नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीतबंध या कथेचा भाग 9. मागील भागात डॉक्टर नाडकर्णीला भेटल्यावर आजवर मूल न होण्याचे कारण वरद आणि विजयाला कळते. सारिकाताईंचा राग काढता काढता वरद त्यांना त्याविषयी सांगतो. आता पुढे. तू मला वचन दिलं होतंस, त्या वचनाची आठवण आहेस की विसरलीस? एवढेच विचारायचे होते. 2 महिन्यांनी 2 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा वचनाप्रमाणे आपली बॅग भरायला घे. तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत सारिकाताई देवाजवळ दिवा लावायला गेल्या. विजयाला एकाएकी भरून आले. संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या वेळी सासूबाईंच्या तोंडून निघालेले शब्द जिव्हारी लागले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे 2 वर्षाचा काळ संपत आला होता. ती तर वचन वगैरे पार विसरून गेली होती. या 15-16 महिन्याच्या काळात सारिकाताईंनी हा विषय कधीच काढला नव्हता. आज मात्र त्या बोलून गेल्या आणि जखमेवरची खपली निघून ती जखम पुन्हा ठसठसायला लागली. ओल्या डोळ्यांनी ती तिच्या खोलीत गेली. बेडवर आडवी होऊन उशीत डोके खुपसून घेतले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. का माझ्यासोबत हे असे घडते? मातृत्वाचं सुख माझ्या पदरी नसावं का? मी कधीच आई होणार नाही का? रडल्यामुळे उशी पार भिजून गेली. थोड्या वेळाने उठून तिने गार पाण्याने चेहरा धुतला. आरशात स्वतःला निहाळले. रडून रडून डोळे सुजले होते. स्वतःला शांत करत ती बाहेर आली. देवघरात हात जोडून बसली. देवासमोरचा शांतपणे तेवणारा दीप तिला एक वेगळीच ऊर्जा देतोय असे वाटले. मनावरचे मळप तेवढ्यापुरते बाजूला सारून ती पुन्हा कामाला लागली. विजू, तुला बरं वाटत नाहीये का? रात्री बेडवरची चादर व्यवस्थित करत असताना वरदने तिला विचारले. कुठे? मी बरीच तर आहे. त्याची नजर टाळत ती. मग नीट जेवलीस देखील नाहीस, फारशी कोणाशी बोललीस नाही. काही त्रास होतोय का? तो जवळ येत म्हणाला. काही नाही हो, थोडं डोकं दुखतंय. आपण झोपूया. त्याच्या उत्तराची वाट न बघताच ती बेडवर आडवी झाली आणि डोळे मिटून घेतले. उद्याची तारीख पुन्हा 30 होती. दर महिन्याला उगवणारी, तिच्या स्वप्नांना चिरडणारी. उद्या पुन्हा तिच्या आशा वाहून जाणार होत्या आणि त्या विचाराने ती अधिक अस्वस्थ झाली होती. तारीख सरून आठवडा लोटला होता. रोज ओटीपोट आणि कंबर दुखायची, पण अजून तिला पाळी आली नव्हती. आज येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता 8 दिवस उलटले आणि तिच्या मनात वेगळाच विचार डोकावला. अहो, आपण डॉक्टरांकडे जायचे का? पदराच्या टोकाशी चाळा करत तिने वरदला विचारले. का ग, बरं वाटत नाहीये का? तसा चेहरा उतरलेला दिसतोय, पण ताप तर नाही आहे. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो म्हणाला. तिने त्याचा हात घट्ट पकडून छातीशी लावला. तारीख उलटून 8 दिवस झालेत. माझी पाळी आली नाहीये. मला भीती वाटते. बघा ना, काळीच किती धडधडते. बरं, काळजी करू नकोस. आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तिची वाढलेली धडधड ऐकून त्याला काळजी वाटू लागली होती. मॅडम, काळजी करण्यासारखे काही नाही ना? विजयाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर खुर्चीवर येऊन बसल्या तसे वरदने अधीरतेने विचारले. म्हटले तर काळजी करण्यासारखे आहे आणि म्हटले तर नाहीही. डॉक्टर हसत उत्तरल्या. म्हणजे तुम्ही दोघं लवकरच आईबाबा होणार आहात. अभिनंदन. डॉक्टर, तुम्ही खरं सांगत आहात? वरदचा विश्वास बसत नव्हता. हेच खरं आहे, त्या मान हलवत म्हणाल्या. आता तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी घ्यावी लागेल. ही औषधं लिहून दिली आहेत, ती आजपासून सुरू करा. सोबतीला काही सूचना देऊन डॉक्टरांनी त्याच्या हातात चिठ्ठी दिली. केबिनच्या बाहेर येताच त्याला आनंदाने खूप जोरात ओरडावेसे वाटत होते. साऱ्या जगाला ही आनंद वार्ता सांगावीशी वाटत होती, पण त्याने स्वतःवर कसेबसे नियंत्रण ठेवले. तो बाप होतोय याचा आनंद काही औरच होता. आणि विजया, तिची अवस्था तिलाच ठाऊक होती. 7 वर्षापासून झुरणारे मन आज कुठे शांत झाले होते. तिचा आनंद तिच्या डोळ्यातून वाहत होता. विजू विजू विजू, आय एम सो हॅपी.
कार जवळ येताच तिला उचलून धरत वरदने एक गिरकी घेतली. अहो काय करताय? आपण हॉस्पिटल समोर आहोत. अगं काय करू? मला कसे व्यक्त व्हावे तेच कळत नाहीये. तुला त्रास नाही ना झाला? तिला अलगद खाली ठेवत त्याने विचारले. तिने नकारार्थी मान हलवली. या आनंदात तिचे शब्दच फुटत नव्हते. आई, बाबा. घरी परतल्या वरदने मोठ्याने हाका मारल्या. काय झाले? आणि असे न कळवता जेवणाच्या वेळी कुठे गेला होतात? करड्या आवाजात सारिकाताईंनी विचारले. अहो जेवण राहू द्या बाजूला. आधी हे खा. त्याने पेढ्यांचा पुडका त्यांच्या पुढ्यात ठेवला. काय झालंय? त्यांनी विजयाकडे प्रश्नार्थक नजर टाकली. दुःखाचे दिवस संपलेत. आता आपल्या घरात केवळ सुख येईल. आई, बाबा, आम्ही दोघं आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोत. विजू आई होणार आहे असे त्या म्हणाल्या. काय? हातातील पुडका बाजूला ठेवून सारिकाताई विजयाजवळ आल्या. आम्ही जे ऐकले ते खरे आहे का? तिच्या डोळ्यात बघत त्यांनी प्रश्न केला. हो, खरं आहे. लवकरच या घरात छोटी पावलं फिरणार आहेत. तुम्ही दोघं आजी आजोबा होणार आहात. विजयाच्या डोळ्यातून मोती गालावर विरघळले. देवा, आमची हाक ऐकलीच म्हणायची. पावलाच रे बाबा. निरंजनीतील वात मोठी करत त्या म्हणाले. वरदने आणलेले पेढे त्यांनी देवापुढे ठेवले आणि लगबगीने स्वयंपाकघरातून मीठ मोहरी घेऊन आल्या. इतकी आनंदाची बातमी घेऊन आली आहेस. तुला कोणाची दृष्ट लागायला नको. तिची नजर काढत त्या म्हणाल्या. आता खोलीत जा आणि आपल्या आवरून या. आम्ही आज आपल्या हाताने तुम्हा दोघांना जेवण वाढणार आहोत. सारिकाताईंनी जणू फरमान सोडले. पाळी चुकली आणि विजयाच्या आयुष्यातील सुवर्ण काळाला सुरुवात झाली. पूर्वीही ती खूप त्रासात होती असे नव्हते, पण मातृत्वासाठी इतकी वर्ष आसुसलेली होती. त्यात वरदच्या दुसऱ्या लग्नाच्या बोलणीने तर तिने कच खाल्ली होती. काही दिवसातच आपल्या हातून सारं काही सुटणार असे वाटत असताना देवाने तिच्या उंजळीत सुखाची बरसात केली होती. सारिकाताई जातीने विजयाकडे लक्ष देत होत्या. तिला हवं नको ते बघत होत्या. तिची काळजी घेण्यात त्यांनी तसूभरही कसर सोडली नव्हती. घरात येणाऱ्या तान्ह्या जीवासाठी काय करू आणि काय नाही असे त्यांना होत होते. डॉक्टरांनी जुळी बाळं येणार आहेत हे सांगितल्यापासून तर घरातील आनंद दुपटीने वाढला होता. उदरातील बाळाच्या जाणवणाऱ्या हालचालींनी होणारा हर्ष विजयासाठी अवर्णनीय होता. हे दिवस संपूच नयेत असे वाटत होते आणि काळ मात्र पळापळाने पुढे सरकत होता. आता तिचे दिवस भरत आले होते. पोटाचा आकार वाढला होता. तिला हालचाल करताना अवघडलेपण येत होते. एक दिवस अचानक पोटात कळा यायला लागल्या आणि तिला दवाखान्यात भरती करावे लागले. तो जीव घेणा त्रास, अतिवेदना आणि वेळेपूर्वी झालेली तिची प्रसूती, साऱ्या वेदना, सर्व दुःख तिच्या बाजूला ठेवलेल्या 2 चिमण्या जीवांना बघून कुठल्या कुठे पळून गेले. सुनबाई, आपल्या घरी राम लक्ष्मणाची जोडी आली आहे. आपला व्यवसाय सांभाळायला आमच्या वरदला 2 नाही 4 हात मिळालेत. सारिकाताईंचा आनंद गगनात मावत नव्हता. नाही सासूबाई, माझी दोन्ही मुलं मोठी होऊन डॉक्टर होतील. माझ्यासारख्या अडल्या नडल्याऱ्यांचे प्राण वाचवतील. डोळ्यातील पाणी टिपत विजया हळूच म्हणाली. तिने तिच्या दोन्ही लेकरांना छातीशी धरले. सत्यजित आणि अभिजित, सत्या, अभि, माझ्या काळजाचे तुकडे. तिच्या डोळ्यातील थेंब अलगद त्या चिमण्या गालांवर विसवले. ICUमध्ये अभिशेजारी उभे असलेल्या विजयाच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तळून गेला. एकाच नाळीशी जुळलेली तिची दोन्ही लेकरे आज एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये भरती होती. देव आपली परीक्षा बघतोय तसेच काहीसे समजूया. फक्त हा पेपर जरासा अवघड आहे असे समजूया. म्हणजे एकाच वेळी 2 कठीण पेपर सोडवायचे आहेत असे काहीसे. अभिकडे जाण्यापूर्वी राशीने तिला समजावले होते. ते आठवून पुन्हा डोळ्यात पाणी जमा झाले. अंकल, आंटी, थोडा वेळ बाहेर थांबाल का? काय?
डॉक्टर सिन्हांनी सरांना थोडा वेळ आराम करायला सांगितले आहे. डॉक्टर सीमा वरदला म्हणाले. पप्पा, ते दोघे बाहेर जायला निघताच क्षीण स्वरात अभिने साद घातले. तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा ना. मॉमला सत्याकडे जाऊ द्या. त्याला भेटू द्या, तो धाप टाकत म्हणाला. अभिजित सर, प्लीज तुम्ही बोलू नका. तुम्हाला त्रास होतोय. अंकल, तुम्ही इथेच थांबा. आंटी, चला मी ऑर्थो वॉर्डमध्ये सोडून येतो. अभय विजयाला म्हणाला. क्रमशः लेखिका डॉक्टर वृंदा. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.